राहील. तुमच्या माहितीसाठी सांगते, मी हर्षदा स्वामिनी क्रिएशनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आज आमच्या इथे आहेत सवासणी. मागचे 2 महिने झालं आम्ही देवाला गेलो होतो, पण त्याच्या सवासणी करायच्या राहिल्या होत्या. तर आज परड्या पण भरायच्यात आणि सवासणी पण करायच्या. तर चला सुरुवात करूयात. रोजसारखी आजची सुरुवातही देवपूजेने झाली. जोपर्यंत देवपूजा होत नाही तोपर्यंत कोणतंही काम होत नाही, अशी एक सवय लागली आहे. असो, ही देवपूजा करून घेतल्यानंतर स्वयंपाकाला लागायचं होतं. छान देववही घासून घेतले होते. देवपूजा करून घेतली. छोटीशी रांगोळी काढली. ती रांगोळी काढेपर्यंत स्वामिनीने पुसून काढली. पुन्हा नाही तिच्या नादाला लागले, कारण तिने काही ठेवली नसती आणि बाकीचं काम पण उरकायचं होतं. डाळ कुकरला लावली आहे, ती शिजते आहे, तिची एक शिट्टी होत आली आहे. भात लावला आहे, भातही ऑलमोस्ट होत आला आहे. आता सकाळची फुलं वगैरे तोडून झाल्याच्या नंतर आहे ना, मी स्वयंपाकाला लागली होते. साधारण 9:30 झाले होते स्वयंपाकाला लागेपर्यंत. तोपर्यंत घरातलं सगळं काम आवरलेलं होतं. त्यानंतर आहे ना, सवासणीला सांगायला जावं लागतं आणि परड्या स्पेशली सांगायला जायला लागतात. तर ते सांगायसाठी मी गेले होते, पण येताना उशीर झाला. कुठं गेलं की चहा वगैरे होतो, त्याच्यामुळे मग वेळ लागतो. माघारी येईपर्यंत आत्यांनी पीठ मळून ठेवलं होतं. भज्या कुरड्याची सगळी तयारी करून ठेवली होती. म्हणजे जे कापाकापीचं काम असतं ना, वाटण वगैरे तयार करणं, ते सगळं तयार करून ठेवलं होतं. आणि स्पेशली सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वामिनीचं सगळं आवरून ठेवलं होतं. कारण तिचं आवरणं थोडंसं कठीण जातं, म्हणजे वेळ लागतो आणि ती ऐकत नाही आणि मग ती झोपते. जर ती फ्रेश वगैरे झाली, खाल्लं वगैरे व्यवस्थित, की मग ती झोपते. त्याच्यामुळे पहिल्यांदा तिचं सगळं उरकून घेतलं होतं. मग ती आता झोपली आहे आणि आता पुढच्या स्वयंपाकाला सुरुवात करते. सवासण्यांचं सांगून येईपर्यंत डाळ छान मऊसूत शिजली होती, ती बाजूला करून घेतली. म्हणजे खालच्या ज्या पाण्याची कटाची आमटी खूप छान होते. कटाच्या आमटीची ऑलमोस्ट सगळी तयारी झाली आहे. डाळ बाजूला करून घ्यायची आणि नंतर ती परतायला लागते. गूळ घालून ती परतली जाईल. पहिल्यांदा डाळ बाजूला करून घेऊयात. येळवणीने तळून घेतलं आणि डाळ परतायला घेतली. गूळ घालून डाळ परतली की पोळ्या छान होतात. बरेच जण साखर घालूनही परततात, पण मला गूळ घालूनच आवडते. बाजूला मी लगेच कुरडई पापड भजी करायला घेतले. आता बरंच शूट नाही झालं, कारण उशीर झाला आणि पटापट सगळं उरकायचं होतं. कारण आम्ही 1चा टाईम दिला होता सवासणी जेवायला यायला, त्याच्या आत सगळं उरकायचं होतं. उशीर झाला होता स्वयंपाकाला सुरुवात करायला. आता प्रॉब्लेम असा झाला होता की स्वामिनीला आंघोळ वगैरे घालून तिचं सगळं उरकून सगळं झालं होतं. वाटण्याची सगळी तयारी झाली होती. पराठ्यांनी सांगून आले होते, पण आता लाईट गेली ती. आज गुरुवार होता, लाईट जाणार हे आमच्या लक्षातच नव्हतं, किंवा याचा मेसेज आला होता पण आम्ही पाहिलाच नव्हता. त्याच्यामुळे फजिती झाली. आत्ता लाईट मागं दिसतीये किंवा फॅनचा पण आवाज येत असेल. फॅन पण चालू आहे, पण आत्ता लाईट आली आहे. तोपर्यंत पाट्यावरती वाटण वाटलं होतं. थोडंसं मी वाटलं, थोडंसं आत्याने वाटलं, पण ते काही शूट केलं नाही. पाट्यावर खंडोबाच्या देवाची तळी उचलून घेतली. नंतर परड्या आल्या होत्या, परड्या भरून घेतल्या. या माझ्या मावशी यांनी कशा भरायच्या ह्या सांगितल्या, त्याच्यामुळे त्या परड्या व्यवस्थित भरून घेतल्या. नंतर सवासणींना ताटं केली होती. बरं 5-5 करत अशा 2दा-3दा सवासणी जेवल्या आणि अशा पद्धतीने परड्या भरल्या होत्या. एकदम त्यांनी सांगितल्याप्रमाणे गहू, तांदूळ, गव्हाचं पीठ, गूळ, ओटी, संपूर्ण खाना नारळाची ओटी, असं बरंच काय काय होतं. ते सगळं भरून घेतलं. आत्ता 2 वाजलेत. परड्या भरून झाल्यात. परड्या घेऊन आलेल्या सवासणी त्यांचंही जेवण झालंय. पुन्हा आजूबाजूच्या सासा, जावा, चुलत्या होत्या, त्या सगळ्यांना बोलवलं होतं, त्यांचंही जेवण झालंय. आणि आता फायनली आम्ही जेवणार आहोत. साधारण आता 3-3:30 वाजत आलेत. बऱ्यापैकी काम पण आवरलंय. म्हणजे जे सवासणींच्या ताटांचं वगैरे काम होतं ते सगळं आवरून झालंय. आत्तापर्यंत मी उपवास धरला होता. मी मंगळवार धरते आणि कुलदैवताचीच परडी भरायची होती, त्याच्यामुळं पण मी उपवास धरला होता. आणि तुम्हाला आत्याने धरायला सांगितला होता, तो मी धरला होता. आता तो सोडते. शिवानी आणलेली या पिकूची कार्ड बरोबर थोडा वेळ खेळले आणि असा संपला आजचा दिवस. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, कारण ते फुकट आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.
पोळी घेतो